आज मी बनवित आहे मटकीची मिसळ। तर हे बघा, ह्याच्यामध्ये मी चणे आणि कांदा भाजून घेतला आहे, अद्रक मिरची लसण हे मी घेतलेले आहे वाटणाला, आणि ही टमाटरची मी पहिलीच वाटून घेतलेली आहे। हे आपला मिसळचा मसाला आहे, हा काळा मसाला आहे, ही कोथिंबीर आहे, आणि ऑलरेडी मी आता मटकी ही गावची मटकी आहे, ही मी मटकी शिजायला टाकलेली, थोडंसं तेल आणि हळद आणि मीठ टाकून थोडीशी जरा वाफून घ्यायची। तर आता मी हे वाटण मी काढून घेत आहे, तुम्ही बघू शकता। तर पाहू शकता की आपण मटकी घेतलेली आहे, जरा थोडीशी बॉईल करून तेलामध्ये, तेल आणि थोडंसं पाणी हळद ते टाकून आता आपण तेल टाकतो। तेल टाकल्यावर आपण कढीपत्ता टाकलाय, कढीपत्ता टाकल्यावर आपण जरा हळद टाकायची, आपण त्याच्यामध्ये तिखटाप्रमाणे तुम्ही टाका, कारण की माझी जरा थोडीशी तिखट आहे। आता हा वाटलेला मसाला तुम्ही हा चांगला तेल सुटतर परतून घ्या, छानपैकी परतून घ्या तेल सुटतर। हे बघा, आता मस्तपैकी तुम्ही हा परतून घ्या। आता ह्याला जरा वेळ तेल तुम्ही पाहू शकता। आता बघा, ह्याला मस्त छानपैकी तेल सुटलेले आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तेल सुटलेले ह्याच्यामध्ये आता हा काळा मसाला घालूया। काळा मसाला घातल्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया, त्याच्यामध्ये आतमध्ये चांगली कोथिंबीर दिसते। कोथिंबीर टाकल्यावर आता आपण टमाटरची पण केलेली वाटून घेतलेले टमाटर, मी 3 टमाटर घेतले होते, 2 कांदे घेतले होते मोठे, जरा खोबरं घेतलं होतं, खोबऱ्याचा तुकडा घेतला होता। आता ह्याला आपण थोड्या वेळ आता आपण ह्याला जरा तेल चांगला टमाटर जरा शिजून द्यायचं। ह्याला जरा वेळ आता आपण झाकण ठेवूया, म्हणजे हे चांगला शिजल्या जाईल टमाटर। आता बघू शकता, ह्याला छानपैकी तेल सुटले। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया, ही बघा, ही मटकी बघून घ्या, मटकीचे एकदम असे मोड पण तुटलेले नाहीत। तर आता आपण ही मटकी ह्याच्यात टाकून देऊया, बघा मटकी आता आपण ही टाकून देऊया, छानपैकी मिक्स करूया, आणि मग त्याच्यावर हे जे आपण पाणी सोडूया। माझ्याकडे जे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण राहतं थोडंसं, तेच मी थोडंसं हे करून टाकलेलं आहे, पाहू शकतात। मटकीला असा रस्सा जरा जास्तच पाहिजे, थोडासा जास्त, एकदम पातळ पण नाही आणि एकदम गाढ पण नाही, थोडीशी त्याला अजून जरा माझ्या इथं मटकीचा रस्सा भरपूर खातात, आवडते म्हणून सगळ्यांनाच। आणि आता ह्याच्यामध्ये हा मी मिसळचा मसाला हा मी घरचाच आहे, हा मी करून घेतलेला आहे घरी। तर ह्याचा एक वेळेस मी व्हिडिओ टाकीन, तुम्ही
माझ्याकडे आता हा तयार होता मिसळ मसाला. तर मी तुम्हाला एक वेळेस हा मसाला आमच्या इकडच्या पुण्याचा मसाला, तर आम्ही लोक पुण्याचा मसाला हा घरीच बनवतो जास्त तर. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते. आता ह्याच्यामध्ये मी जरा एक दीड चम्मच जरा थोडंसं मीठ टाकीत आहे चवीला. बघा तुम्ही काय मस्त तरी आली ह्याला. आता मी ह्याला एक चांगली भन्नाट एक उकळी येऊन देते. चांगलं उकळल्याशिवाय चांगली मिसळ, जेवढी उकळते तेवढी मिसळ खायला टेस्टी लागते. आता तुम्ही पाहू शकतात. आता त्याला उकळी येऊ द्या, तोवर आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया. आता पाहू शकतात तुम्ही या मिसळीला किती असा भन्नाट अशी तरी आलेली आहे. तुम्ही ही तरी बघा मिसळची. आणि ही आपली मिसळ ही तयार आहे. हे बघा किती छान झाली आहे. आता मी ह्या मिसळीला तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आणि माझी मुलगी खाऊन दाखवीन तुम्हाला कशी आहे. ही मिसळ तुम्हाला दाखवित आहे. अशी छानपैकी लागते खायला. हे बघा, ही थोडीशी अशी मटकी टाकायची पहिली, ही अशी मस्त तरी टाकायची. हॉटेलमध्ये गेलं ना तर सगळ्यांना नुसतं कट, आमच्या पुण्याकडे कट बोलतात. आता तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही. आमच्या पुण्याला ह्याला कट बोलतात. तर तुम्ही बघा अशी ही भन्नाट मिसळ तयार झाली आहे आपल्याकडे. आता मी ह्याच्यावर थोडंसं कोथिंबीर टाकते आणि थोडासा कांदा टाकते आणि हे थोडंसं असं लिंबू थोडंसं टाकायचं, म्हणजे चवीला कशी एकदम अशी भन्नाट लागल. आता मी बघा ही झाली आपली मिसळ, पुणेरी मिसळ तयार. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. आणि आता माझी मुलगी तुम्हाला ह्याची टेस्ट दाखवीन कशी झाली आहे, छान झाली का कशी झाली आहे. बघा किती पाहायला किती छान वाटते. बघा ही माझी मुलगी आहे, ती आता तुम्हाला मिसळची टेस्ट करून दाखवीन. तिला खूप आवडते असं काय. आता तानसी तू सांग आता मला मिसळ कशी झाली आहे, टेस्टला खाऊन दाखव कशी झाली आहे. आता ती अजून लहान आहे. कशी झाली आहे. माझ्या मम्मीने मिसळ पाव बनवली आहे. आणि ह्याला लाईक आणि सबस्क्राईब, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब. आणि मम्मीने मला हे सॅलेड दिलं होतं. बाय. चला आपण पुढं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा, मस्त खा आणि मस्त राहा.